शनिवारी 15 जूनला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची पत्रकार परिषद पार पडली। मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी मी पुणेकरांना धन्यवाद देईल, पुणेकरांसाठी खूप काम करायचे, पुणेकरांच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत असे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले। असं काही होत नाही, 100% होत नाही, पण ते मला असं वाटतं की हे सगळं एकूण स्वप्न होतं, विश्वासही बसत नव्हता, पण दुसऱ्या बाजूला दडपणही येत होतं की आता मात्र हे काहीतरी वेगळंच चाललंय। आणि मग पीएम हाऊसला गेलो, तिथं सगळ्यांना एकत्र बोलवलं, मोदीजी आले, आम्हाला सगळ्या जे काही शपथ घेण्याच्या सगळ्या मंत्र्यांना एकत्र बोलवलं, त्यांच्या पद्धतीने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, काही सूचना केल्या। थोड्या मधल्या वेळात घरच्यांना फोन केला की जमलं, जे काही विमान मिळत असेल तर सापडत असेल तर या। आता थोडासा त्यांना 9:30ला कळल्यानंतर एक तासाभरात आवरून ते 11:45ला एअरपोर्टला पोहोचले। 11:15चं फ्लाईट त्यांना होतं, ते मिळालं होतं आणि म्हणून ते शपथविधीला आई आणि मुली बायको पोहोचले ते। पण हा इतकं सगळं अचानक होतं, याचं सगळं सांगायचं की काही विश्वास मला त्या सगळ्या मधल्या 2-4 तासात मलाच विश्वास बसत नव्हता हे काय चाललं। पीएम हाऊसला डायरेक्ट एंट्री काय काय असं एकदम, आणि गेल्यानंतर मोदीजी म्हणले क्या पुणेकर कैसे हो, म्हणल्यानंतर म्हणलं नक्की एकदम अजून बरं वाटलं की आज यांच्या टीम मध्ये आपण काम करणार आहोत आणि संधी मिळतीये, खूप बरं वाटलं। शपथविधी घेताना सुद्धा ते एक दडपण होतं आणि शेवटी 3रा नंबर होता, त्यामुळे ते एक दडपण होता, आणि कधीतरी संपला आता पाठ करून करून चुकायला लागलो बहुतेक, हातात होतं माझ्या शपथविधीची। आता ते पाठ तरी किती वेळा म्हणलं, पाठ एखादी सही आपण सारख्या मारत बसलो की चुकते शेवटी, तसं ते पाठ करता करता शब्द चुकायला लागले का असा संशय लागला, म्हणलं ते खिशातच ठेवून दिलं। आणि तो एक वेगळा आयुष्यातला क्षण होता की या सगळ्या प्रवासामध्ये खूप माझ्या मित्रांनी, माझ्या पक्षाने मला संधी दिली, आणि विशेष मी पुणेकरांना धन्यवाद देईन। पुणेकरांचा हा सन्मान यासाठी म्हणेन की विठ्ठलराव गाडगिळानंतर पुण्यातून लोकसभेचा खासदार निवडून गेलेला मंत्री हे 40 वर्षानंतर घडतंय, म्हणून मला असं वाटतं प्रत्येक पुणेकराचा सन्मान आहे, प्रत्येक पुणेकराला हा मान आहे की ते आता मंत्री झालाय। आणि म्हणून स्वाभाविकपणे पुणेकरांच्या आता अपेक्षाही वाढल्यात, कामही खूप करायचंय। 2 खाती जेव्हा मिळाली तेव्हा सिव्हिल एव्हिएशन आणि सहकार खातं, पण सहकार खातं म्हणल्यानंतर परत पोटात गोळा आला की आता बिग बॉस बरोबर काम करायचंय। म्हणजे खरं तर ज्यांना भेटण्यासाठी, आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्या नेत्याला भेटण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो, कोणी भेट व्हावी, ओळख व्हावी, नावाने हाक मारावी आपल्याला कधीतरी, अशी धडपड असते कार्यकर्त्याची, स्वाभाविक 30 वर्षाचा आमचा हा सगळा, त्यात स्वाभाविक असं वाटतं ना की काहीतरी व्हावं, आज त्यांच्यावर काम करायचंय। 2 बैठका झाल्या, त्यामुळे खरं तर हे सगळं करत असताना आता जबाबदारीची जाणीव, माझ्या पुणेकरांनी मला इतकी मोठी संधी दिली आहे, त्यामुळे आता खूप पुढच्या काळामध्ये 5 वर्ष हे जबाबदारीची जाणीव आहे। या पुणे शहराला जसं प्रचारापूर्वी म्हणत होतो की देशातील सर्वोत्तम शहर करायचं, सर्वोत्तम शहर करायचं म्हणजे काय करायचं, तर सर्वार्थानं सर्वदृष्ट्या शहराचे अनेक विषय आहेत, पुढच्या 50 वर्षाचा पुण्याचा विचार करून आपल्याला काम करायचं। दिलेली संधी जी आहे, दिलेली जी काही जबाबदारी, त्याला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे। मी 30 वर्षाच्या काळामध्ये संघटनेत खूप काम केलं, वॉर्डचा अध्यक्ष पासून मी आज महाराष्ट्राचा पक्षाचा सरचिटणीस म्हणून वॉर्ड अध्यक्ष, शहराचा विधानसभेचा अध्यक्ष, शहराचा युवक अध्यक्ष, शहराचा सरचिटणीस, असं खूप संघटनेत काम केलं। आणि आज लोकप्रतिनिधी म्हणून गेली 20 वर्ष नगरसेवक, 2.5 वर्ष महापौर म्हणून काम करता आलं, त्यामुळं प्रशासकीय कामाचा थोडा अनुभव असला तरी हे आणि ते खूप वेगळं आहे। म्हणजे पहिले काही दिवस नक्की शिकायलाच लागतील, त्यामुळे झाल्यानंतर मागचे 4-5 दिवस सातत्यानं ब्रीफिंग घेणं किंवा अधिकाऱ्यांसमोर बैठका घेणं, कामाची माहिती करून घेणं, नक्की सिव्हिल एव्हिएशन मध्ये कामाचं स्वरूप काय आहे, इथलं प्रशासकीय सगळी यंत्रणेचं स्ट्रक्चर काय आहे, स्कोप ऑफ वर्क काय आहे, आपल्याला कुठल्या अधिकाऱ्याकडे काय, याचं केलं। सहकार खात्याचंही आमचं 2 बैठका आम्ही त्यांच्यासोबत झाल्या, त्यामुळे एक सुरुवात आहे। आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला आता ती उत्सुकता संपली आणि एक आनंदाचा क्षण होता, तोही सगळ्यांनी होता, साजरा केला, सगळ्यांना बरं वाटलं। आता कधी माझी परीक्षा सुरू होणार आहे, ती म्हणजे कामाची। खूप अपेक्षा आहेत पुणेकरांच्या, खूप काम करायचं आहे आणि मला काम करायला आवडतं। मी एखादा विषय जर हातामध्ये कामाचा घेतला तर मी त्याचा खूप पाठपुरावा करतो सातत्यानं। मागच्या 2-3 दिवसात
पुण्यातल्या अनेक विषयासंदर्भात इथे यायच्या आधी म्हटलं तुमच्याबरोबर बसायच्या आधी काहीतरी घेऊन यायला पाहिजे म्हणून 2-3 दिवस बऱ्यापैकी काही ना काही सुरुवात पुण्यातल्या काही विषयासाठी करून आलो, भेटीगाठी केल्या व कामच करायचे असा सगळा मनामध्ये विचार आहे. सहकार हा तर खरं तर सहकाराकडून समृद्धीकडे आपण म्हणतो. त्यामुळे हा एक मोठा आपल्या महाराष्ट्राचा तर सहकार एक आत्मा आहे. समाजातल्या अगदी शेवटच्या माणसापर्यंत, शेतकऱ्यापर्यंत त्याला समृद्ध करावं. सहकाराचं एवढं मोठं झालं महाराष्ट्रात, तर ते पुढच्या काळामध्ये ते अधिक शक्तिशाली करणं, त्याला आत्मनिर्भर करणं, शेवटच्या संस्थेला सुद्धा म्हणजे देशात 8 लाख जर सहकारी संस्था आहेत तर त्यात फक्त महाराष्ट्रात 2.5 लाख आहेत. इतकं मोठं महाराष्ट्र आणि म्हणून कदाचित मला असं वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्रामध्ये संधी दिल्याचं की खूप काम आहे, आता तुला कामाला लागायचं, तू काम केलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या याच्यात खूप काम करायचंय. सिव्हिल एव्हिएशनच्या विषयामध्ये सुद्धा पुण्याशी संबंधित नवी मुंबईचं विमानतळ, पोरबंदरचं विमानतळ, खूप काही गोष्टी आहेत. केवळ पुणे नाही, महाराष्ट्रात आता एक पुणेकर म्हणून, एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून देशाची सेवा करायची संधी मिळते. खूप बरं वाटतंय, मनापासून खूप बरं वाटतंय. आपल्या सर्व पत्रकार मित्रांना मी मनापासून धन्यवाद देईन की आपणही या ठिकाणी माझं स्वागत केलंय. ते आपुलकीनं प्रेमानं आहे आणि मलाही निश्चितपणे आता ती मीडिया आणि हे रोजचं पाहिल्यानंतर तुमच्यात आल्यावर थोडंसं हायसं वाटलं, बरं वाटतं आता थोडं आपल्या लोकांच्यात आलो. म्हणजे काही असो, असं असतं ते, ती एक भावना आहे. पुढच्या सगळ्या काळात पुणेकरांची साथ लागेल, आपल्या सगळ्यांची साथ लागेल. शेवटी मलाही काही एकट्याला सगळं कळतं असं नाही, मी शिकायचा प्रयत्न आता नक्की करणार. पण आपल्या सगळ्यांची सुद्धा मदत अगदी दिल्लीच्या या सगळ्या कामकाजामध्ये लागणार आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. जे काय पुणेकरांच्या अपेक्षा असतील त्याच्यावरती 100% काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्की करेल. धन्यवाद. एवढं 1 to 1 ज्याला विचारायचं मी बोलीन. प्रश्नोत्तराला आपण सुरुवात करू. प्रश्न कोणाचे काय? जेव्हा तुम्ही सहकार राज्यमंत्री म्हणून चार्ज स्वीकारला तेव्हा अमित शहाबरोबर नेमकं काय बोलणं झालं, त्यांनी काय सांगितलं, त्याच्यातला संवाद काय होता? नाही, सुरुवात होती त्यामुळे थोडंच बोलणं झालं आणि ते फार कमी बोलतात. त्यामुळे पहिल्या दिवशी चार्ज घ्यायचा होता, ते कॅबिनेट मिनिस्टर म्हणून त्यांचा चार्ज घ्यायचा होता आणि बाजूला आम्हाला चार्ज घ्यायचा होता.